नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. आता आहोत आम्ही कळसुबाई शिखराच्या पायथ्याला. उडदावणे म्हणून गाव आहे. साम्रात गावापासून किती किलोमीटर आहे म्हटलं? 7 किलोमीटर आहे. आम्ही 7:15 वाजलेत आता सकाळचे. सो आजची भटकंती असणार आहे महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाई शिखर, की जे 5300 फूट उंची आहे समुद्रसपाटीपासून. तर उडदावणे गावाच्या अगदी उजव्या बाजूलाच हे कळसुबाई शिखराचं बोर्ड आहे. ही पाऊलवाट जाते कळसुबाई शिखरावर. चालायला सुरुवात केलो. 7:18 झालेले आहेत. तर बघूया कळसुबाई शिखरावर जाईपर्यंत आपल्याला किती वेळ लागतो. आजच्या एपिसोडमध्येही काही ना काही खास असेल, तर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. माझ्यासोबत आहेत आजच्या भटकंतीमध्ये करण बांदे, जो साम्रात गावात राहतो. याच्या आधी मी जेव्हा ट्रेकिंगसाठी आलो होतो यांच्याकडेच राहिलो होतो. सो कितवा कळसुबाई ट्रेक आहे तुझा? 7वा-8वा. बापरे, 7वा-8वा. ही माझी दुसरी वेळ आहे. आजच्या भटकंतीत गुड न्यूज हे आहे की लवकरच सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे. त्यामुळं धुके वगैरे काय जास्त दिसणार नाही आहेत. फक्त शिखरावरून इथं धुके दिसत आहेत आपल्याला. तेही क्लिअर होतील काही वेळामध्ये, कारण 6:15च्या दरम्यान हे असं दृश्य क्वचितच दिसतं. कारण 9 जूनपासून ते 12 जूनपर्यंत सकाळचं वातावरण असं बिलकुल नव्हतं. पूर्णपणे धुक्याने झाकून जात होतं हे सगळे गावं, हा सगळा सह्याद्री. कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी पांजरे मार्गे बारी गावातून आणि हा जो तिसरा मार्ग आहे उडदावणे मार्गे मी आणि करण पहिल्यांदाच येतोय. रस्ता माहीत नाही आहे, तरी अंदाज घेता मी जातोय. याच्या आधी मी 8 जून 2016मध्ये कळसुबाई शिखर सर केलेलो, ते बारी मार्गे केलेलं होतं. आता ही दुसरी वेळ आहे. ह्या नवीन वाटा आहेत, मजा येते. पण सपाट अशा डोंगरावर पोचलो आहे. तो रिलिंगचा मार्ग दिसतोय असा. आता आपल्याला इथून वाट शोधावी लागेल. हा असा असेल इथून. एका टेकडीवर आलोय. रिलिंगचा रस्ता सुरू होतोय, शिडीचा रस्ता. सो थोडा वेळ आम्ही बसणार आहे इथं. हा व्ह्यू एन्जॉय करत आणि जरा गारवा एन्जॉय करणार आहे. खूप घामाघूम झालो आहे मी. एका बाजूला थोडीशी दरी आहे माझ्या, आणि इथं एका दगडावर, एका खडकावर कळसुबाई शिखराकडे जाण्याचा रस्ता पण दाखवलेला आहे. कळसुबाई शिखराकडे ही जी वाट जाते कळसुबाई शिखराकडे. रिलिंगचा पॉईंट दिसतो, तिथून चालत असं परत याच आकाराचं वळण घेत आम्ही आता ह्या किंडीसारखा आकाराचा. पावसाचं पाणी इथूनच वाहत असेल. जंगलातून चालत जात असताना हे ठिकठिकाणी गुलाबी आणि पिवळ्या रंगाचं असं फूल आहे. नाव माहीत नाही आहे, पण फार सुंदर फूल आहे. धुक्यांमध्ये झाकून जो गेलाय तो आहे कळसुबाईचं शिखर. आणि अवघ्या 5 ते 10 मिनिटात आम्ही पोहोचू. धुके जमा होत आहेत, आम्ही जसं वर जातोय. काही लोकांचा आवाज येतोय, टुरिस्ट असतील किंवा इथले गावकरी.
तुम्ही कळसुबाई शिखरावर येत असता सहजपणे कळसुबाई असं पांढऱ्या अक्षरात लिहिलेलं जे शब्द आहे, कळसुबाई म्हणून लिहिलेलं जे अक्षर आहे हे इथं मागच्या बाजूला बघू शकता. इथं भलेही छोटं दिसत असेल पण लांबून स्पष्टपणे कळसुबाई असं लिहिलेलं आपल्याला वाचायला भेटतं. छोटमोठे दगड रचून कळसुबाई असं लिहिलेलं आहे. मस्त. आणि याच्यातूनच आपण आता चालत जायचं आहे या अक्षराच्या बाजूनं. हा सूचा उकार आहे. कळसुबाई शिखर फक्त कळसुबाई म्हणून लिहिलेलं आहे. इथून हे असं दगड आहे. समोरून आता शिर्डीचा मार्ग आहे आणि उजव्या बाजूला जे बघताय ते आहे बारी गाव. त्या गावातूनच चालत कळसुबाई शिखरावर येण्याचा मार्ग आहे. हे असं दिसतं एकंदरीत सह्याद्री. शिखराच्या वर मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे कळसुबाईचं. आणि भिंतीवरती वारली पेंटिंग केलेले आहेत. इथं बघू शकता हे असे वारली पेंटिंग आहे. या वरच्या बाजूला 2 पक्षी आणि या बाजूला मोर आहेत. 1 2 मोर आहेत. या उंची 5300 फूट समुद्रसपाटीपासून. महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणून एव्हरेस्टचं शिखर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. भाजी कोणती आहे? शेंगाची भाजी आणि चपाती आहे. Don't wanna sleep in, cause I got something to prove. I gotta take what I hate and finally make a move. I think of you and all the shit you don't do. Well, I'ma make hella sure that I don't become you. I have no regrets, yeah, I'll tie up my chest. I'll never forget what it's like to be in debt. Been stabbed in the back bed, I'll show you what happens. Pass me the mic and I'll show you with action. I feel this pain, you already know. Turn that to gains, let my money show. I've got these things that I can't let go. Watch me turn this life into something that you can never own. I feel. आज रात्री मुक्कामासाठी काही जागा आहे का बघतोय. जिथं बघेल तिथं भले मोठे दगड दिसत आहेत. या बाजूला झाडे लावलेले झाड आहेत. हे काय दिसतंय? त्या डोंगराच्या पलीकडून नाशिक सुरू होतो. आणि आम्ही 2 लिटर पाणी आणलं होतं फक्त. ऑलरेडी 1 लिटर संपलं. दुसरी बॉटल पण थोडंच पाणी राहिलं आहे, त्यामुळं पाणी पण घेणार आहे इथं प्यायला. विहीर आहे पिण्यासाठी पाणी. हा जो मार्ग आहे ना बारी गावाकडून येतो.
लागली होती. आमच्यासोबत आम्ही मटेरियल जास्त आणलेलं नाही त्यामुळे इथं नारळ फोडून आम्ही नारळ खात आहोत. हे आता 2 नारळ फोडून आम्ही नारळातलं पाणी पिलो आहे. नारळ खायचं चालू आहे आता. काय काय आहे म्हणजे असं एक्सपिरियन्स कसं वाटतं? काय एक्सपिरियन्स काय सांगतो तू? काय सांगायचं? भूक लागली त्याच्यामुळं नारळ खाऊ राहिलो आम्ही. काळे ढग आल्यामुळे आपल्याला अर्धवट सूर्यास्त भेटला. काय हरकत नाही. रात्री आम्ही इथंच झोपणार आहोत. आता ब्लँकेट विसरलो. बघूयात आज वाट लागणार आहे आमची, कारण भयानक थंडी आहे. आता वाजले 7:27. आता हे छोट्या प्रकारे आमची शेकोटी सुरू झालेली. आता 7:45 वाजता आहेत रात्रीचे आणि कळसुबाई शिखराच्या थोड्या म्हणजे आम्ही पायथ्याला टेंट मारलो आहे आजची रात्र काढण्यासाठी, मुक्काम करण्यासाठी. सो हे सीन बघा, म्हणजे इतकं क्लिअर दिसणार नाही आहे, पण शहरातले गावातले सगळे लाईटिंग लागल्यामुळं भारी दिसतं आहे असं. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 14 जून 2022. कळसुबाई शिखराच्या थोड्या अगदी पायथ्याला इथं जे दुकान किंवा हॉटेल्स आहेत इथंच आम्ही काल टेंट मारलो होतो. रात्र भयानक गेली कारण आम्ही ब्लँकेटच आणलो नाही. रात्र कशी बशी शेंगा चटणी आणि चपातीवर भागवली. आता भयानक थंडी आहे. खरं तर सनराईजच्या प्रतीक्षेत होतो, पण तो काय भेटणार नाही आहे. तर आम्ही आता निघतोय साम्राजच्या दिशेने. जाऊन गावाकडनं चालू होतो आम्ही कळसुबाई शिखरावर. सो त्याच मार्गाने पुन्हा एकदा आम्ही आज जाणार आहे. धुके जसजसं क्लिअर होतील तसंच आपल्याला वाट दिसेल. चला. छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की जय. 1 तास झाले आम्ही चालतोय. आता ह्या रेलिंगच्या मार्गानं खाच दिसते. हे इथून असं आम्हाला तो रेलिंग दिसतो ना, तिथून खाली उतरायचं. सकाळची वेळ आहे, धुके पण आहेत, थंड वातावरण आहे, त्यामुळे दम लागत नाही. तरी पण आम्ही 2-2 मिनटं किंवा 5-5 मिनटं बसत विश्रांती घेत चालतोय, कारण आमच्यासाठी वेळ भरपूर आहे. पण तरीही टाईमपास न करता लवकरात लवकर साम्राज गावात पोहोचलेलं, कारण पावसाचं वातावरण कधी बदलू शकतं सह्याद्रीत सांगता येत नाही. जिथून कळसुबाई शिखर सर करायला सुरुवात केलं होतं काल, त्याच पॉईंटला आम्ही एक्झॅक्ट आता आहोत. 3 तास लागले आम्हाला कळसुबाई शिखर उतरायला. सिद्धू आणि सह्याद्रीचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत हसत राहा, मस्त मजेत राहा, भटकत राहा आणि बघत राहा सिद्धाराम बिराजदार ब्लॉग्स.